त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलंय। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात जिरं टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर मोहरीसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता। त्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेल्या आहेत। आता याच्यात एक छोटा कांदा बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेला आहे। कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती इथे परतून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कांदा इथे परतून झालेला आहे। आता याच्यात चिरून घेतलेली भेंडी टाकून घ्यायची। अर्धा किलो भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली होती, त्यानंतर तिला कोरडी पुसून आणि मग चिरून घेतली आहे। आता ही भेंडी आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे, जोपर्यंत ही भेंडी शिजत नाही। आता हे पहा, भेंडी इथे व्यवस्थित शिजलेली आहे। भेंडी शिजल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे अर्धा चमचा हळद, 1 ते 2 चमचे लाल तिखट, त्यानंतर थोडासा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला, थोडीशी आमचूर पावडर आणि त्यासोबतच थोडीशी धणे पावडर, साधारण अर्धा चमचा एवढी धणे पावडर टाकून घेतली आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स करत जायचं आणि मंद गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचं आहे। तर अशा पद्धतीने चवीपुरता मीठ आणि अगदी किंचित असं हिंग मी इथे टाकून घेतलेलं आहे। आणि आता मंद गॅसवरती ही भाजी 2 ते 3 मिनिटं मी अजून शिजवून घेतली आहे। अशा पद्धतीने सोमवारसाठीची भेंडीची भाजी तयार आहे। एका कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलंय। तेल व्यवस्थित कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यात आपल्याला थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे, त्यासोबतच थोडंसं जिरं टाकून घेतलंय। जिरं आणि मोहरी चांगली तडतडली की मग याच्यात आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता, 1-2 हिरव्या मिरच्या ज्या बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेल्या आहेत आणि हे सगळं आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यासोबतच आपल्याला इथे टाकायचं आहे हिंग, अर्धा चमचा हळद, हे सुद्धा तेलामध्ये आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे। आणि आता याच्यात एक छोटा टोमॅटो बारीक चिरून मी टाकून घेतला आहे। टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही यात भाजीमध्ये टाकू शकता। आता याच्यात एक मोठा बटाटा बारीक चिरून टाकून घेतला आहे आणि हा बटाटा 1 ते 2 मिनिटं आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। हा बटाटा तेलामध्ये अगदी छान परतून झालेला आहे। आता याच्यात आपण कोबी टाकून घेणार आहोत। तर पत्ताकोबी मी इथे बारीक चिरून घेतला आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये निथळत ठेवला होता। त्यानंतर हा पत्ताकोबी मी या भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे। आता हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि मध्यम किंवा कमी गॅसवरती आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे। याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकून झालं की याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला ही भाजी एक 5 ते 10 मिनिटं अगदी मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे। पाणी टाकायची आवश्यकता नाही आहे। अशा पद्धतीने 5 ते 10 मिनिटांनंतर चेक केलं, ही भाजी छान शिजलेली आहे आणि अशी आपली मंगळवारसाठीची पत्ताकोबीची भाजी तयार आहे। इथे मी एका कढईमध्ये गवारीच्या शेंगा छान भाजून घेते। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे थोडंसं तेलसुद्धा टाकू शकता। या पद्धतीने आधी गवारच्या शेंगा जर आपण भाजून घेतल्या तर त्याचा जो चिकटपणा असतो किंवा मग जो कडवटपणा असतो तो निघून जातो। तर ह्या पद्धतीने मी ह्या शेंगा इथे भाजून घेतलेल्या आहेत। आता ह्या शेंगा आपण बाजूला काढून घेऊ। त्यानंतर ह्याच कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलंय। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर यात टाकायची मोहरी। मोहरी आधी छान तडतडू द्यायची, नाहीतर ते कडवट लागते। त्यानंतर यात टाकलंय मी जिरं। आता हे सगळं छान व्यवस्थित परतून झालं की मग त्याच्यात आपल्याला ठेचून घेतलेलं लसूण टाकायचं आहे। लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या मी छान ठेचून घेतल्या होत्या। लसूण तेलात परतून झाल्यानंतर याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतलेला आहे आणि हा कांदा आता गोल्डन ब्राऊन रंगावरती मी परतून घेणार आहे। कांदा इथे परतून झालेला आहे। आता याच्यात थोडंसं हिंग, अर्धा चमचा हळद, 1 ते 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं पुन्हा व्यवस्थित छान परतून घेते। आता याच्यात 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे। हा कूटसुद्धा आपल्याला या तेलातच छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे हा कूट अगदी खमंग असा लागतो। यानंतर याच्यात आपण ज्या शेंगा भाजून घेतल्या होत्या त्या शेंगा टाकून घेतल्या आणि हे सगळं पुन्हा 1 ते 2 मिनिटं छान व्यवस्थित परतून घेतलंय। हे परतून झाल्यानंतर ह्याच्यात अगदी थोडंसं म्हणजे अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे, जेणेकरून ह्या शेंगा छान शिजतील। खूप जास्त पाणी टाकायची गरज नाहीये, पण तुम्हाला जर रसा भाजी हवी असेल तर तुम्ही ह्याच्यात पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता। चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता ही भाजी
झाकण ठेवून मध्यम गॅसवरती एक 10 मिनिटं शिजवून घ्यायची. हे बघा 10 मिनिटानंतर ही भाजी शिजलेली आहे. अशा पद्धतीने ही भाजी जरी आता थोडीशी रस्सासारखी वाटत असली तरी सुद्धा थोड्या वेळाने ती पूर्णपणे सुकी होणार आहे. ह्याच्यात मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि आता आपली ही बुधवारसाठीची गवारीची भाजी तयार आहे. इथे मी काही वांगे घेतले. हे वांगे आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे. त्यानंतर वांग्याला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे. वांग्याचं जे देठ असतं त्याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून झाल्यानंतर हे वांगं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. वांगं भाजण्यासाठी आपण अशा पद्धतीने डायरेक्ट गॅसवरती हे वांगं ठेवू शकतो किंवा तुमच्याकडे जर जाळी असेल तर त्या जाळीवरती तुम्ही हे वांगं भाजून घ्या. वांगं आपल्याला पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने वांगं भाजून झालं की त्यानंतर आपल्याला वांग्याचं साल काढून घ्यायचं आहे. वांग्याचे जे देठ आहे ते सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीने साल काढून झालेला आहे. आता इथे वांग्याचे आपल्याला अशा पद्धतीने सुरीने थोडेसे काप करून घ्यायचे आणि त्यात काही कीड वगैरे असेल तर ते चेक करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला हे वांग व्यवस्थित बारीक असं ठेचून घ्यायचं आहे. आता भरीत बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलंय. या तेलामध्ये जिरं टाकून घेतलंय. जिरं छान व्यवस्थित तडतडलं की मग याच्यात शेंगदाणे टाकून घ्यायचे. वांग्याच्या भरीतमध्ये हे शेंगदाणे खूप छान लागतात. हे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे तळून घ्यायचे. त्यानंतर याच्यात 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा छान परतून घेतल्या आहेत. आणि आता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून इथे टाकून घेतलेला आहे. कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून इथे टाकून घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळद घेतली आहे. अर्धा चमचा लाल तिखट घेतलंय. आता हे सगळं या तेलामध्ये छान व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता आपण जे वांग भाजून घेतलेलं होतं आणि ठेचून घेतलं होतं ते वांग मी इथे टाकून घेतलंय. आता हे वांग तुम्हाला हवं तर तुम्ही पूर्णपणे पेस्ट बनवतात त्या पद्धतीने सुद्धा ठेचून घेऊ शकतात. मी थोडंसं ओबडधोबड असे हे ठेचून घेतलेलं होतं. आता हे छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि याच्यात थोडीशी कांद्याची पात टाकून घेतली आहे. कांद्याची पात टाकून झाल्यानंतर चवीपुरता आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता हे सगळं एकजीव करून आपल्याला 5 ते 7 मिनिटं मंद गॅसवरती छान शिजवून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मी हे एकजीव करून घेतलंय आणि आता हे मंद गॅसवरती 4-5 मिनिटे शिजवून घेणार आहे. भरीत शिजल्यानंतर मग याच्यात 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा हे एकजीव करून एक साधारण 2 मिनिटं फक्त आपल्याला इथे आता हे शिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं वांग्याचं भरीत इथे तयार आहे. गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर इथे वापरू शकतो. एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा जिरं टाकून घेतलं. आता हे जिरं आपल्याला चांगलं तडतडू द्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून टाकून घेतल्या. लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये छान तळल्या गेल्या की मग त्यात आपल्याला थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे. अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे. 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय. त्यासोबत पाव चमचा गरम मसाला टाकून घेतलाय. तुम्हाला हवं तेवढं तिखट आणि मसाल्याची क्वांटिटी तुम्ही इथे घेऊ शकता. आता याच्यात आपल्याला अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. हा शेंगदाण्याचा कूट सुद्धा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर शेंगदाण्याचा कूट परतून झाल्यानंतर मी याच्यात या वालाच्या शेंगा टाकून घेतल्या आहेत. कोणी याला वाल म्हणतं, कोणी पावटा म्हणतं. तर ह्या शेंगा मी स्वच्छ निवडून धुवून इथे टाकून घेतल्या आहेत आणि ह्या शेंगा आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. तर एक 2-3 मिनिटं ह्या शेंगा चांगल्या परतून घेतल्यानंतर आता याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा 2 मिनिटं ह्या शेंगा परतून घ्यायच्या आणि आता याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे साधारण अर्धा कप एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही जर नॉनस्टिक किंवा जाडबुडाच्या कढईमध्ये ही भाजी बनवत असाल तर पाणी न टाकता सुद्धा वाफेवर ही भाजी खूप छान शिजते.
मी स्टीलची कढई वापरली आहे, त्यामुळे इथे थोडं पाणी टाकून घेतलं आहे. त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 10 मिनटं शिजवून घ्यायची आहे. अधूनमधून चेक करायची शेंगा शिजल्या आहेत की नाही ते. तर एक 10 मिनटानंतर हे पहा, ह्या शेंगा खूप छान शिजलेल्या आहेत आणि ही जी वालाची भाजी आहे ही इथे तयार झाली आहे. तुम्ही बघू शकतायत, अतिशय छान चवीला ही भाजी लागते. आणि तुम्हाला आवडत असेल तर याच्यात थोडासा गूळसुद्धा तुम्ही घालू शकतात.